कारण ग्राहक ज्या वस्तू खरेदी करतो किंवा एखादा डीलर सुद्धा वस्तू खरेदी करतो तेव्हा सुरुवातीला त्याचा फोकस जातो मूळ किमतीकडे आणि त्याच्याबरोबर मग त्याच्या बाकीच्या गोष्टी नंतर लक्षात येतात की याला सर्व्हिस लागेल, याला स्पेअर लागतील, ऍक्सेसरीज लागतील. तर मी घरघंटी विकली, वॉरंटी संपली आणि माझा ग्राहकाशी संबंध संपला असं होत नाही. निदान मनीष सोल्युशनच्या बाबतीत तरी किंवा अॅक्युमनी आमच्या ब्रँडच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे, 2-4 वर्षांत मेंटेनन्स येऊ शकतो आणि त्याच्यासाठी मग आम्ही इतर कोणावरही अवलंबून नाहीये. मॅनपॉवर आपली आहेच एरिया वाईज. आणि तुम्हाला इथे आता मी दाखवतो, हे बघा घरघंटीचं हे सर्किट आहे, त्याच्यानंतर घरघंटीचे इतर पार्ट्स आहेत. त्याच पद्धतीने आपल्याकडे इकडे तुम्ही बघाल तर हे जे पार्ट्स आहेत हे मी कोकणाची मुंबई करू, प्रति मुंबई तयार करूया आपण. प्रति मुंबईचा अर्थ मुंबई एवढंच मोठं आपलं एखादं शहर करूया आणि आपल्याला स्कोप आहे, रत्नागिरी मोठा आहे, चिपळूण आहे, कणकवली आहे. सगळेच जण जर मुंबईत गेले ना तर मग इकडे कोकणाकडे कुलपं लागलेली घरं तुम्हाला दिसणार आहेत. आणि 2020-21 ला आमचा स्वतःचा ब्रँड एक रजिस्टर आम्ही करून घेतला, अॅक्युमन नावाचा. त्याचं पण लॉजिक आहे. आता की प्रोडक्टचा अर्थ काय, तर त्याची आमच्याकडे भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे, त्याचा हजर स्टॉक आहे, त्याचे लागणारे सर्व स्पेअर पार्ट्स आहेत आणि ते इन्स्टॉल करण्यासाठी किंवा डेमो दाखवण्यासाठी आपल्याकडे मॅन पॉवर आहे एरिया वाईज. निदान या 4 तालुक्यात आपल्या कोकणातल्या. तुमचं ऑलरेडी आहे ते काम करा. तुम्ही वायरिंगचं काम करताय, प्लंबिंगचं करताय, डिश फिटिंग करताय, गॅस मेकॅनिक तुम्ही आहात, तर ऍडिशनल साईड बिझनेस हीच एक प्रकारची नोकरी असणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला फ्रीडम मिळणार आहे. फावल्या वेळेत काम करा आणि एक काम फक्त त्याची जाणीव ठेवून आपल्याबरोबर काम कायम चालू ठेवणं एवढं अपेक्षित आहे आपल्याला. आपला कोकणी माणूस आहे ना दिवसेंदिवस व्यवसायामध्ये उतरतोय आणि एक व्यवसाय त्याचबरोबर दुसरा व्यवसाय चालू करतोय. मस्त वाटलं. या भाऊंनी पहिलं युनिट चालू केलं, ते प्रायमरी आहे, हे पण यांचं सेकंड. फक्त व्यवसायात एक गोष्ट नक्की आहे, तुमचा विश्वास जो तुम्ही संपादन केलाय तो कायम राखणं गरजेचं आहे. तुम्ही थोडंसं जरी लोकांना वाटलं की तुम्ही फसवताय तर तुम्ही तुमच्याकडे कस्टमर पाठ फिरवू शकतो. त्यामुळे प्रामाणिकपणा आणि संयम या गोष्टी व्यवसायात